नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल मालवणी पद्धतीने सफेद भेंड्याची रस्सा भाजी, जी भाजी मावऱ्याला सुद्धा मागेल टाकेल. तर चला मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागते. ही बघा, हीच ती सफेद भेंडी आहे. ती आकाराने मोठी असते. मी तुम्हाला आता ती जवळून दाखवते कशी दिसते. हिला पांढरी भेंडी म्हणतात किंवा 7 धाराची भेंडी म्हणतात. ही दिसायला आकाराने मोठी असली तरीही कोवळी असते, जून नसते. हिचा रंग फिकट हिरवा असतो. जवळपास पोपटी रंगाचीच ही भेंडी दिसते. ही बघा, मी आता दुसरी भेंडी दाखवते आहे. किती मोठी भेंडी आहे ही. ही चवीला सुद्धा चांगली लागते. तुम्ही नक्की ही भाजी करून बघा. या भेंडीमध्ये बिया कमी असतात. मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा. चला तर मग आता सुरुवात करूया भाजी बनवायला. सर्वात प्रथम आपण साहित्य बघूया. अर्धा वाटी किसलेले ओले खोबरे, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या, कढीपत्ता, 2 मोठे चमचे तेल, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे धने, 1 मोठा चमचा बडीशेप, 1 इंच आले, अर्धा छोटा चमचा हळद, 5 ते 6 पांढरी भेंडी आणि 1 टोमॅटो. सर्वात प्रथम आपण भेंडी कापूया. भेंडीच्या देठाकडचा पहिला भाग कापून टाकूया. जर ही भेंडी तुम्हाला अशी गोल कापायची असेल तर तशीही कापू शकतात, पण मी आज तिरकी कापणार आहे. ही भेंडी साधारण अर्धा इंच लांब अशी कापूया. आता मी तुम्हाला दाखवते कापून केवढी लांबट कापायची. ही बघा, अशी ही एवढं अंतर ठेवून कापूया. ही भेंडी मी स्वच्छ धुतली आहे, नंतर पुसून घेतली आहे आणि नंतरच ती कापायची आहे, नाहीतर ती खूप चिकट होते. आता ही भेंडी तिरकस कापून घेऊया आणि त्याच्या शेंडाकडचा भाग टाकून देऊया. ही भेंडी पातळ कापली तर ती रस्स्यामध्ये विरघळून जाईल, त्यामुळे एवढी जाड कापा. आता मी या सगळ्या भेंड्या कापून ठेवते आहे. या बघा, ही सगळ्या भेंड्या मी कापल्या आहेत. आपण पुढची कृती करूया. सर्वात प्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या लाल मिरच्या वाटून घेऊया. या मिरच्या मी 5 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. त्याचे देठ काढून पहिले त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. सर्वात प्रथम पहिली मिरची वाटून घ्यायची आहे. जर ती दुसऱ्या पदार्थाबरोबर वाटली तर ती बारीक होत नाही. आता ही मिरची वाटून झाली आहे. यामध्ये 2 मोठे चमचे धने घालूया आणि तेही वाटून घेऊया. आता धनेही वाटून झाले आहे. आता यामध्ये अर्धा वाटी किसलेले ओले खोबरे घालूया. आता यामध्ये 1 मोठा चमचा बडीशेप, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या, तुकडे केलेले 1 इंच आले, अर्धा छोटा चमचा हळद घालूया आणि हे जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे बघा, वाटून झाले आहे. यामध्ये थोडे पाणी घालूया आणि परत वाटून घेऊया. हे वाटून झालेले मिश्रण थोडे जाड आहे, त्यामुळे आता थोडे पाणी घालून ह्याला सैलसर असे वाटून घेऊया. आता हे मिश्रण चांगले वाटून झाले आहे. यामध्ये चिरलेला 1 टोमॅटो घालूया आणि थोडे पाणी घालून हे मिश्रण परत वाटून घेऊया. टोमॅटो टाकल्यामुळे रश्श्याला रंग चांगला येतो आणि चवही चांगली येते. आता आपल्या रश्श्याचा मसाला तयार आहे. हा मसाला थोडा बारीकच वाटायचा आहे. आता आपण पुढची कृती करूया. गॅसच्या मंद आचेवर एक कढई ठेवूया. त्यामध्ये 1 चमचा तेल घालूया आणि ही भेंडी भाजून घेऊया. ही भेंडी सतत परतवत राहायची आहे, नाहीतर ती खाली लागण्याची शक्यता असते. आता यामध्ये 3 ते 4 कोकम टाकूया. भेंडी भाजताना कोकम टाकल्यामुळे भेंडी चिकट होत नाही, त्यामुळे ही टिप्स लक्षात ठेवा. कोकम नसेल तर तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता किंवा चिंचही घालू शकतात. आता 10 मिनिटे झाली आहेत. आता ही भेंडी चांगली परतवून झाली आहे. आपण तिला गॅसवरनं काढूया. आता आपण पुढची कृती करूया. गॅसच्या मंद आचेवर एक पॅन ठेवूया. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालूया. तेल गरम झाले की त्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालूया आणि कढीपत्त्याची पाने घालूया आणि चांगले परतवून घेऊया. आता ह्यामध्ये आपण जो मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला होता तो ह्यामध्ये घालूया. आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊया. आता हा मसाला चांगला परतवून घेतला आहे. यामध्ये पाणी घालूया. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी घातले आहे आणि तेच यामध्ये घालते आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करूया. आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी ह्यामध्ये थोडे पाणी घालूया. जशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे पाणी घालून हा रस्सा वाढवू शकता. मी या रस्स्यामध्ये 2 ग्लास पाणी घातले आहे.
आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि ह्याला एक उकळी आणू देऊया। हा रस्सा जर तुम्हाला आंबट हवा असेल तर यामध्ये 2 कोकम टाकू शकता। आता या रश्श्याला चांगली उकळी आली आहे। आपण ह्याच्यामध्ये भाजलेली भेंडी घालूया। आता भेंडी चांगली मिक्स करून आपण एक उकळी आणूया। ही बघा आपली रस्सा भाजी तयार आहे। आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया। ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।